साधारण 2022 साली जो राज्यभरात जो उठाव झाला आणि त्यानंतरच जर रवी इंगोले साहेबांचं तुम्ही जर सगळं क्षीरसागर कुटुंबियांवर केलेले त्यांचे जर आरोप बघितले, तर मग त्यामध्ये खास करून 2022 ते 2024 झालेले सगळे प्रसंग असतील, किंवा मग 2024 सालची विधानसभेची निवडणूक असेल. विधानसभेच्या दरम्यान प्रमाणात क्षीरसागर साहेबांवर त्यांनी आरोप, मग अशाच पद्धतीची उत्सुकता लोकांची गोळा करून ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून काहीतरी त्यांनी त्यावेळेला आमच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केले. मग झालेली महानगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे काही पत्रकं वाटले, काही ऑडिओ क्लिपिंग आमच्या मतदारसंघात त्यांनी सर्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले. म्हणजे सातत्यानं क्षीरसागर साहेब किंवा क्षीरसागर साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे सर्व आरोप वेळोवेळी केले जातात. खरं म्हणजे काही तज्ञांशी मी देखील होत आहे. आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे. मी त्यांचा सल्ला घेऊन मग भविष्य काळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टीला सामोरं जायचं ते आम्ही त्याची दिशा ठरवेल.